मला त्यांचे सारखे मेसेज असायचे की कुठे पोचलीस, काय पोचलीस, पोचलात आणि ट्रेन बदलली का, सावकाश चढा उतरा, असे मेसेज असायचे. आणि काही मुलं कशी की लव यू हे ते, तसं ह्यांचं काही नव्हता. रिस्पेक्ट हे सगळ्यात आधी होती ह्यांच्यामध्ये. आणि सगळं नीट बोलणं, जेवलात का, हे बस एवढंच आम्ही बोलायचो. आणि कसं आहे, शेवटी ज्या लग्नाच्या गाठी असतात त्या स्वर्गात बांधलेल्या असतात, ते खरं आहे. मी माझ्यावरूनच तुम्हाला सांगते. माझ्याकडे 2 फोन होते. आता वेगळं आहे, तर याच्या आधी माझ्याकडे ओप्पो होता A5220. तर त्या फोनमध्ये ह्यांचा नंबर नव्हता. आणि ना माझ्याकडे एक दुसरा होता सॅमसंग गॅलेक्सी J7 एक होता. 2 फोन होते असे माझ्याकडे. तर त्या फोनमध्ये ह्यांचा नंबर होता. आणि ह्यांना गाडी घ्यायची होती, 2 व्हीलर. तेव्हा त्यांनी मला विचारलेलं की कोणती घेऊ म्हणून. मी काय ह्यांच्यावर एवढं प्रेम करत नव्हती आणि मला हे आवडतचा प्रश्नच नव्हता. पहिली गोष्ट, मला प्रेम या फंद्यात पडायचंच नव्हतं, कारण घरचे एकालाच वैतागलेले. म्हटलं एकातून सुटून दुसऱ्यात कुठे अडचण अडकायचं ना. त्यापेक्षा म्हटलं नको, जी लाईफ चाललेली आहे तीच ठीक आहे. अजून इथं प्रेम व्हायचं, इथेही घरचे बोलले नको तर वांदे होऊन जातील. म्हणून म्हटलं नको, जे काही आहे ते ठीक आहे म्हटलं, असंच चालत राहू दे. तर त्यामुळे मी काही जास्त विचार ह्यांचा करत नव्हती. आणि ह्यांना म्हणजे बोलतात ना, लक्ष पण ह्यांच्या बोलण्याकडे देत नव्हती. नुसता मी खरं सांगते, मी ह्यांचा आहे ना टाईमपास म्हणून वापर करत होती. स्टेशनवरून उतरली का 20 रुपये रिक्षाचे वाचवायचे आणि ह्यांच्यासोबत कॉलवर बोलत मी घरी जायची. हां, हे त्यांना पण मी सांगितलेलं की मी ह्यांचा नुसता एक बोलतात ना टाईमपास म्हणून एक यूज करत होती, बाकी काहीच नाही. ते झालं. आणि त्याच्यानंतर मग असेच थोडे दिवस चालत राहिल्यानंतर मग ह्यांनी मला विचारलं, मग बाई असंच आहे म्हणून दीपांजली, मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि लग्नसुद्धा करायचं आहे म्हणून. तर आणि बोलण्यातून कसं माझं ह्यांच्यावरती प्रेम होऊन गेलं ना, मला कळलंच नाही. आणि कसं आहे, एक आता ज्या लेडीज असतील त्या समजू शकतील की एक व्यक्ती दारू पिते आणि दुसरी व्यक्ती एक अशी आहे आपल्यासमोर की निर्व्यसनी आहे, सगळं काही चांगलं आहे, एज्युकेशनने पण आपल्यापेक्षा जास्त आहे, सगळं काही ठीक आहे. मग माझ्यासारखीने तरी चांगलंच घेतलं असतं, भले इथे जास्त वर्ष झाली असती तरी पण. सुखाचाच जो कोणीही विचार करतो पुढचं आयुष्य चांगलं घालवण्यासाठी, मग मीही तेच केलं, यांचा विचार केला. आणि जे व्यक्ती माझी काळजी घेऊ शकते त्या 5 जणांपैकी तीच मला ग्रेट होती. हे नसले असते, अजून कोणी असले असते तर तीच माझ्यासाठी योग्य असली असती. मग झालं, मग ह्यांच्यासोबतही माझं प्रेम होत गेलं. कसं झालं कळलंच नाही. आणि मग आमचं बोलणं वाढत गेलं. आणि वाढत गेल्याच्या नंतर हे मला ना खूप म्हणजे भेटायला बोलवायची हां. पण मी ह्यांना कारणं द्यायची, माझ्या आजीच ॲडमिट आहे, मला त्याच्यावरती म्हणजे कोण नाही आहे हॉस्पिटलला, मला थांबायचं आहे, असं तसं खूप कारणं सांगायची. मी भेटायचीच नाही ह्यांना. मला असं वाटतं 3-4 महिने असेच घालवले मी. आणि एक दिवस म्हटलं चला भेटूया म्हटलं, आता नको अंत बघायला समोरच्याचा पण. आणि मला पण राहवत नव्हतं, कधी एकदा ह्यांना भेटते असं झालं होतं. तर मग ह्यांना मी बोलवलं एक दिवस भेटायला. आणि भेटायची प्लेस कुठली दिली असेल मी, बँड्रा. रिक्लेमेशन माहीत असेल कुणाला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. बँड्राला तिथे कपल पॉईंटच आहे, मोस्ट ऑफ नाही, बरेच कपल्सच असतात तिथे. तर तिथे मी बोलवलं होतं यांना. आणि हे इथून आहे ना 12च्या ट्रेनने निघाले होते आणि बिचारे 4ला कुर्ल्याला पोचले होते. आणि मी बाई 4 वाजले तरी घरीच आहे अजून टिटवाळ्याला, निघते मेकअप करत होती. तर 4-5 वाजता मी घरातून निघाली, तिथे मी पोचली असेल 7 वाजता. आणि ह्या बिचाऱ्यांना खूप मी थांबवलं. मी काही फोन पण उचलत नव्हती आणि उचलला तरी माझं आणि त्यांचं बोलणं होत नव्हतं, कारण प्लॅटफॉर्मवर मला आवाजच येत नव्हता ट्रेनमध्ये वगैरे. मग बिचारे खूप चिडलेले माझ्यावरती, अक्षरशः ते निघून चाललेले, भेटतसुद्धा नव्हते मला. आणि मी रिक्लेमेशनला पोचली होती. ह्यांना मी कमीत कमी 50 कॉल केले असतील, एक फोनसुद्धा उचलला नाही किंवा कॉलबॅक पण दिला नाही. मग मी माझ्या फ्रेंडला फोन केला की मी एक तुला नंबर देते, तू कॉन्फरन्स घे म्हणून, मी त्या व्यक्तीसोबत बोलते.
मग तिने घेतला कॉन्फरन्स यांना, आणि कॉन्फरन्स घेतल्यानंतर मग ह्यांचं आणि माझं बोलणं झालं. हे बोलत आहेत की मला कळतच नाही आहे रिक्लामेशनला मी पोचलो आहे, पण कुठे यायचं ते. आणि काय झालं होतं, हा रिक्लामेशनचा मागचा गेट, आणि हा मागचाच गेट, आणि मी इथे अशी बाहेरच बसले गेटवरती, जे तिथे कडप्पा होता ना, मी तिथेच बसून होते आणि ह्यांची वाट बघते. आणि मी ह्यांना सांगते, असं नाही, असा नाही, असा इथे नाही, इथे ना असं ONGC म्हणून लिहिलेला मोठा बोर्ड होता. मी ह्यांना सांगते, ONGC म्हणून लिहिलेलं आहे ना, मी तिथेच बसले. जस्ट मी राईट हँडनेच असा मागे बघितलं, एक ऑटोवालेला हे विचारत होते ONGCचा रोड कुठे आहे, आणि असं बघितलं आणि मला ते असे दिसले मागे. मला खुशी झाली असेल ना खूप. आणि ह्यांनी पण जेव्हा मला बघितलं ना, तेव्हा ह्यांचा सगळा राग निघून गेला होता. मग भेटलो आम्ही, आत नाही गेलो आतमध्ये, आत म्हणजे बसायला. मग बाहेरच बसलेलो आम्ही 5-10 मिनटं बसलेले ते शेजारी, बघितलं वगैरे. बघितल्याच्यानंतर मग मी म्हटलं सॉरी म्हणून. तर मी म्हटलं काय करू, तुम्ही सांगाल ते मी करीन म्हणून या चुकीसाठी. तर ते म्हटले ठीक आहे, तू झाडाचं पान तोडून दाखव म्हणून. भरपूर उंच होतं ना, म्हणून ते मला बोलले की हे पान तोडून दाखव म्हणून. आणि मला उठायची त्यांच्यासमोर लाज वाटत होती, कारण फर्स्ट टाईम फेस करत होती ना, म्हणून. मग मला बोलले हे पान तोडून दाखव झाडाचं. तर मी म्हटलं नाही म्हणून. आता रात्र झाली, रात्रीच्या झाडांना हात लावायचा नसतो, ती झोपलेली असतात, हे मी शाळेत शिकली होती. मग मी तेच त्यांना म्हटलं की मी काही आता हात लावणार नाही म्हणून, ती झाडं झोपलेली आहेत. तर ठीक आहे बोलले, हे तू परीक्षेत पास झालीस म्हणून. मग झालं, तिथे भेटलो. मग आम्ही आत गेलो, कारण बाहेर बसलो होतो ना, आत गेलो, आतमध्ये बसलो. आणि ह्यांनी मला एक सिल्क आणली होती, डेअरी मिल्क, आणि एक गुलाबाचं फूलसुद्धा आणलं होतं. तर ते त्यांनी दिलं मला. ॲक्च्युली कॅडबरी खायची माझी तेव्हा खूप इच्छा होती, पण मला लाज वाटत होती. त्यांनी फोडली आणि मला असं म्हणजे भरवतसुद्धा होते, पण मी नाही खाल्ली. असं नुसती तोंडात घेतली आणि त्यांना रिटर्न केली, आणि झालं. मग बोललो वगैरे. आणि कसं आहे, मुंबईसारख्या ठिकाणी आहे ना, जास्त करून तर टाईमपासच चालू असतो. एखाद्याला आपल्यामध्ये गुंतवायचं आणि वेळ आली का सोडून द्यायचं, हेच चालू असतं. म्हणून मला प्रेम करायला भीती वाटत होती. तर झालं. त्याच्यानंतर मग आम्ही बोललो वगैरे, आणि टाईम झाला, आम्ही घरी जायला निघालो. मग एकाच रिक्षातून आम्ही कुर्ला स्टेशनला आलो, आणि एकाच ट्रेनमध्ये बसलेलो. आणि हे उतरले ठाण्याला, आणि मी उतरली टिटवाळ्याला, पुढच्या स्टेशनला. हे जेंट्स डब्यात होते, मी लेडीज होती. हे जेंट्समधून उतरून त्या 5-6 सेकंदात मला भेटायला आले मागे, लेडीज डब्याच्या इथे. आणि ट्रेनमधून मला अक्षरशः बाय करतायत. ती एक माझ्यासाठी आहे ना बेस्ट फिलिंग होती. ती आता 1.5 वर्ष झाली, 1.5-2 वर्ष अजूनही मला आठवते ती. तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते, भरपूर मोठा होतो आहे. हा व्लॉग मी कंटिन्यू करेन.